चुकता-चुकताच आपण शिकतो, पण त्याआधी दिवसाची मस्त अशी सकाळी-सकाळी सुरुवात झालेली आहे. सकाळी अंघोळ वगैरे झाली, की मी देवपूजा करत असते. यामुळे मनाला खूप शांतता वाटते आणि दिवसभर फ्रेश देखील वाटतं. त्यानंतर टिफिनची तयारी करायची होती. आज मला तिला टिफिनमध्ये पॅनकेक द्यायचे होते. तर 2 केळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत. यामध्ये मी बऱ्याचदा अंडं पण घालते, पण टिफिनमध्ये द्यायचं असेल तर अंडं टाळावं लागतं. त्यानंतर 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप मी गूळ घातलेला आहे, 1 चमचा मी बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ आणि थोडंसं दूध घालून मिक्सरला मी बारीक फिरून घेतलं. अशी केकसारखी कन्सिस्टन्सी म्हणजे केकच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते ना, तशी यावी लागते. फार पातळ झालं तर पॅनकेक व्यवस्थित होत नाहीत. पण तवा ना इतका तपला होता ना, त्यावरती मी पॅनकेक स्प्रेड केले तर पूर्ण करपले होते. पण असे पॅनकेक तिला टिफिनमध्ये द्यायचे म्हटलं तर तिला मुलं हसले असते, म्हणून मग 2-3 प्रयत्नानंतर एक पॅनकेक मला बऱ्यापैकी जमला. तोच मी तिला टिफिनमध्ये दिला. पण त्याआधी तिचं अप्रूव्हल घेतलं, कारण तिला आवडलं तरच मी तिला टिफिनमध्ये देणार होते. कधी-कधी आपण चुकता-चुकताच शिकतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.